नमस्कार. आपण ऐकत आहात रसिक कथा. कथेचं नाव आहे लखनवी. माझं टेबल मोठ्या काचेलगत होतं. यमुनेचा काळा निळा आणि संध्याकालीन किरणांनी काहीसा सोनेरी बनलेला प्रवाह त्या मोठ्या काचांना स्पर्शून थंडपणे वाहत होता. त्या प्रवाहात लाटा होत्या नि त्यांचाही विशेष रिदम होता. त्या लाटांचा प्रवास इतक्या जवळून चाललेला असे की त्या लाटांना स्पर्श करावासा वाटे, पण काच आडवी यायची. सतत त्या प्रवाहाकडे बघत बसलं की नकळत एक सुखद आभास निर्माण व्हायचा. आपण नौकाविहार करत आहोत असं वाटू लागायचं. आपली नौका त्या प्रवाहावरून अलगद तरंगत निघाली आहे असं वाटायचं. चिरंतन प्रेमाची साक्ष देणारं उज्ज्वल प्रतीक ताजमहाल तो समोर दिसायचा. मावळतीची किरणं त्यावेळी त्या शुभ्र ताजमहालावर धुंद प्रेमाची सोनेरी गीतं कोरत असायची आणि तो ताजमहाल आपल्या त्या स्वरूपातही जितका विलोभनीय वाटायचा तितकाच करुणही. हॉटेल ड्रीमलँडमध्ये मी प्रवेश करायचो तो हा मुहूर्त साधून. स्ट्रिक्टली फॉर मेंबर्स ओनली, अदर्स प्रोहिबिटेड अशा अर्थाचा काहीतरी सूचना फलक असलेल्या ड्रीमलँडच्या कॅबेरे हॉलमध्ये मी जेव्हा प्रवेश करत असे त्यावेळी त्या हॉलमध्ये फार थोडे लोक जमलेले असत. कॅबेरे हॉलमधली सौम्य प्रकाश योजना कौतुकास्पद होती. का कोण जाणे, त्यावेळी मला प्रणयतृप्त नारीची मदभरी नजर आठवायची. या प्रकाशाचं त्या नजरेशी नक्कीच काहीतरी गूढ नातं होतं. हॉलच्या साऱ्या मखमली वातावरणात धुंद फुंद करणाऱ्या संगीताच्या उन्मादक लहरी सतत तरंगत राहायच्या. तसं पाहिलं तर माझं टेबल हॉलच्या एका टोकाला होतं. रंगमंचापासून ते दूरही होतं, पण मेंबर होतानाच मॅनेजरकडून मी ते रिझर्व्ह करून घेतलं होतं. रंगमंचावरच्या जादूची दुनिया साकार होण्यापूर्वी काळ मी त्या टेबलावर अगदी जवळून वाहणाऱ्या यमुनेच्या रहस्यमय आणि गूढ वाटणाऱ्या प्रवाहात मन गुंतवून घालवत असे. त्या हॉलमध्ये वरून रंगमंचाकडे उतरत गेलेल्या हॉलच्या जमिनीत कारंजासारखे हौद होते. त्या हौदात गोल मेज आणि त्याभोवती आरामशीर 4 खुर्च्या असत. मेजाभोवती नागमोडी वाटा ठेवलेल्या होत्या. त्यावर अंथरलेल्या जाड जाड गालिचांवरून बेयरे आपलं साहित्य हातात सावरत धावपळ करत. त्या नागमोडी मखमली वाटांवरून ट्रे सावरत धावणारे बेयरे एखाद्या टेबलावर धडपडणार असं उगीच वाटायचं, पण तसं कधीच घडलं नाही. बेयरे चांगले सरावलेले होते. उन्मादक सुगंधाची उधळण करत एखाद्या स्वर्गीय परीसारखी कॅबेरे नर्तिका जेव्हा त्या नागमोडी मखमली वाटेवरून फुलपाखरासारखी उडू लागायची तेव्हाच हॉटेल चालकाच्या या योजनेतलं रहस्य लक्षात यायचं. ती त्या गोल मेजावर अलगद उभी राहून एका पायावर स्वतःभोवती अशी काही गिरकी मारायची की गिऱ्हाईकांना सगळं काही बघायला मिळायचं आणि रसिक गिऱ्हाईक खुश होऊन जायचं. माझं टेबल मी फक्त स्वतःसाठी कायमचंच रिझर्व्ह केलेलं होतं. मित्रांना घेऊन कॅबेरेला जाणं मला मुळीच पटत नसे. स्वतःच्या बेडरूममधला एकांत आणि कॅबेरे हॉलमधले आपल्यापुरते आपण यात मला विलक्षण साम्य वाटायचं आणि सुखही वाटायचं. सौंदर्याचा आस्वाद आपण एकट्यानंच घ्यावा ही माझी दृष्टी. त्यामुळे चुकूनसुद्धा कुणीही जोडीदार मी बरोबर नेत नसे. कॅबेरे हॉल भरलेला असूनही मी स्वतःपुरता तिथे एकांत निर्माण केलेला असायचा. त्या कोशात शिरलो की स्वतःच्या बेडरूममध्येच असल्याचा सुखद अनुभव मला यायचा आणि तोच मला हवाहवासा वाटायचा. अखेरचं टेबल माझ्या पलीकडे होतं. तिथेही माझ्यासारखाच कुणीतरी कायम एकटाच असायचा. तो माझ्यानंतर बऱ्याच वेळानं यायचा. कडक इस्त्रीचा पायघोळ पांढरा पायजमा आणि महागातला जरीचं काम असलेला लखनवी झब्बा घालून तो उंचापुरा देखणा प्रौढ माणूस संथपणे चालत आपल्या टेबलाकडे जेव्हा यायचा तेव्हा अपरिहार्यपणे सर्वांच्या नजरा त्याच्याकडे वळत असत. त्याच्या साऱ्या हालचालीत खानदानी मोहकता होती. ती अदब त्याच्या व्यक्तिमत्वाला अलंकृत करायची. त्याचे लांब काळेभोर दाट केस मागे वळवलेले असत. त्याचा सारा चेहरा रेखीव होता. डोळे मात्र अर्धोन्मिलित असत नि त्याच्या त्या जड पापण्यांखाली कोणतं तरी गूढ रहस्य दडलेलं असावं असा भाव व्हायचा. त्यामुळे त्याचं सारं व्यक्तिमत्व कमालीचं अलिप्त वाटायचं आणि कुठल्या तरी अनामिक चमत्कारिक व्यथेची अस्पष्टशी अंधुकशी सावली त्याला वेढून बसली आहे असं राहून राहून वाटायचं. इतरांना तसं वाटायचं की नाही कुणास ठाऊक, पण मला मात्र वाटायचं तसं, आणि तसं मला का वाटायचं ते माझं मलाही ठाऊक नसायचं. तो जवळून मंद गतीनं निघायचा. त्यावेळी भारीतल्या अत्तराचा गंध एक लहर सोडून गेल्याचं जाणवायचं. त्याच्या उजव्या हातात मोगऱ्याचा एक जाडजूड गजरा असायचा. तो स्थानापन्न झाला की बेयरा त्याच्या टेबलावर त्याला आवडणाऱ्या ब्रँडचा सिगारेट टीन आणून ठेवायचा.
तळलेल्या तिखट काजूची प्लेट व व्हिस्कीची बाटली आणून ठेवायचा. काचेचे 2 पेले, एका डिशमध्ये बर्फ, सोड्याची बाटली, ओपनर इत्यादी साहित्य त्याच्यासमोर ठेवून बेहरा निघून जायचा. मग त्याचं पिणं सुरू व्हायचं. कधी कधी तर विचित्र दृश्य दिसायचं. त्याचा अर्धा पेला भरलेला तसाच असायचा. ॲश ट्रेवर ठेवलेली सिगरेट तशीच धूर सोडत जळत राहायची आणि हा डोळे मिटून समाधिस्थ झाल्यासारखा बसलेला असायचा. आणि तो तसा बसला की त्याच्या मुखावरील तीव्र व्यथांची काळी सावली अधिकच गडद, अधिकच दाट झालेली असायची. त्या काळी मोहिनी नावाची कॅबरे डान्सर फारच लोकप्रिय झालेली होती. मोहिनीचं मुग्ध करणारं रूप, धुंद करणारं तारुण्य आणि साऱ्या देहात भरून राहिलेली उन्मादकता सर्वांच्याच चर्चेचा विषय झाला होता. लोक तिच्यासाठी अक्षरशः वेडे झालेले होते. आग्र्यात महागडं म्हणून हॉटेल ड्रीमलँड कितीही बदनाम असलं तरीही लोक तिथेच जाणं पसंत करत, कारण मोहिनीनं फक्त ड्रीमलँडशीच करार केलेला होता. मोहिनीचं बेफाम कॅबेरे नृत्य बघायचं असेल तर प्रत्येकाला हॉटेल ड्रीमलँडमध्येच जावं लागे. मोहिनीच्या एखाद्या कटाक्षात, एखाद्या पुसटच्या स्पर्शात सारी किंमत वसूल झाली असं गिऱ्हाईकाला वाटायचं. मदिरेचा प्याला आकंठ भरलेला असावा तसा मोहिनीचा सारा देह उसळणाऱ्या उन्मादक तारुण्यानं काठोकाठ भरलेला होता. सौंदर्याचा वर्षाव करणाऱ्या त्या मदोन्मत्त यौवनाच्या धबधबाखाली एकदा तरी उभं राहावं या लालसेनं रसिकजन हॉटेल ड्रीमलँडमध्ये गर्दी करत असावेत. कॅबरे सुरू झाला की तो कधी संपला व प्रकट झालेली मोहिनी या जादुई वातावरणात कधी विरघळून गेली हेच मुळी रसिकांना समजत नसे. सारेच त्या बेहोशीत बुडून जात. पण स्वर्गीय अप्सरेसारखी मोहिनी, अपुऱ्या वस्त्रातली मोहिनी गिरक्या घेत ज्यावेळी त्याच्याजवळून विजेचा लोळ निघून गेल्यासारखी निघून जायची त्यावेळी तो लखनवी डोळे मिटून बसलेला असायचा. मला त्याची ही अरसिकता चमत्कारिक वाटायची. मोहिनीलाही त्याची ती अरसिकता चांगलीच झोंबली असावी. ती त्याचं टेबल टाळूनच पुढे जायची, पण ती आपल्याला टाळते आहे याची त्याला जाणीव नसावी. एखाद्या बाजारी स्त्रीनं उपेक्षेनं असं हिडीस प्रदर्शन केल्यानंतर पुरुषाचा अहंकार दुखावल्याशिवाय राहत नाही. त्याला संताप येतो. प्रसंगी रागानं पुरुष बेभानही होतो. पण तो लखनवी मात्र शांत असायचा. तिनं आपला मोठा उपमर्द केला आहे असं त्याच्या चेहऱ्यावर त्यानं कधी दिसू दिलं नाही. हा कसला पुरुष, मी विचार करत राहायचो. आपण सुंदर स्त्रियांना कसपटा समान लेखतो, गेल्या उडत, असा तर काही विपरीत भाव या उद्दाम माणसाच्या वृत्तीत नाही ना याचा शोध मी घेत राहायचो. मग या एवढ्या महागड्या हॉटेलात हा येतोच का बरं? या कॅबरेत याला जर रस नाही तर इथे येण्याचं काय प्रयोजन? त्याचं नक्की नाव माहीत नसल्यामुळं मी त्याचं नाव लखनवी हे नाव मनोमनी ठरवलं होतं. लखनवी राजपुत्रासारखा दिसायचा, पण त्याची ती गूढ अरसिकता त्याचा या साऱ्या थाटाशी, रुबाबाशी विसंगत वाटायची. एकीकडे यमुनेचा मोहक प्रवाह आणि दुसरीकडे तो अपरिचित लखनवी, हे माझ्या मनाचे 2 खेळ बनून गेले होते. एक दिवस सुप्रसिद्ध गायक देव वर्माच्या दर्दभऱ्या गझलची रेकॉर्ड लागली असताना एक विचित्र प्रकार घडला. त्यानं बेऱ्याला जवळ बोलवून 10 रुपयांची कोरी नोट त्याच्या हातात ठेवत म्हटलं, देखो बेरे, ये रेकॉर्ड बंद करवा दो. हा प्रकार फक्त माझ्या लक्षात आला. इतर गिऱ्हाईकांना काय झालं ते समजलं नाही. रेडिओवर एखादी रेकॉर्ड बंद पडली की रेडिओ अनाउन्सर ज्या थाटात काही अपरिहार्य कारणामुळे आपण हे गाणं पूर्ण ऐकू शकत नाही त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत ही घोषणा करतात, त्याच थाटात क्षमायाचना करणारी उर्दूतली एक घोषणा झाली आणि दुसरी रेकॉर्ड वाजू लागली. लोकांनी त्या प्रकाराची दखलही घेतली नाही. माझं कुतूहल मात्र आता अनावर झालं होतं. हा माणूस समजून घेतला पाहिजे अशा तीव्र इच्छेने मी उठलो आणि त्याच्या पुढे जाऊन उभा राहिलो. माफ़ कीजिए, क्या चंद मिनिट मैं आपके साथ बैठ सकता हूँ? मी अतिशय नम्रपणे त्याची परवानगी मागितली. शौक से, क्यों नहीं, आइए, असं काहीतरी तो पुटपुटला. त्याच्या चेहऱ्यावर हास्याची बारीक चमक बघून जरीचं वस्त्र उसवत जावं तसं वाटलं. त्यानं हात पुढे करून हस्तांदोलन केल्यासारखं केलं. मी क्षणात त्याच्यासमोर स्थानापन्न होत विचारलं, अभी आपने देव वर्मा की गझल रुकवा दी, क्या मैं कोई वजह जान सकता हूँ? त्याच्या मुखावरचं हास्य मावळलं. तो हलक्या आवाजात म्हणाला, जी हां, आणि पेटलेली सिगरेट ओठावर धरून तो क्षणभर डोळे मिटून स्वस्थपणे बसून राहिला. तो आता असाच बसून राहणार असं मला वाटत राहिलं. हे बघा, तो जरा वेळानं घोगऱ्या स्वरात म्हणाला, देव वर्माच्या रेकॉर्ड्स मी ऐकूच शकत नाही. का? त्यानं ऑफर केलेली सिगरेट ओढत मी विचारलं, देव वर्मांच्या गझल आवडत नाहीत का तुम्हाला? 2 काजू तोंडात टाकून तो ते चघळत बसला.
मग त्यानं व्हिस्कीचा एक घोट थंडपणे घेत म्हटलं, ज्याला देव वर्माच्या गझल आवडत नाहीत असा कोणी भेटला होता तुम्हाला? म्हणून तर मी तुम्हाला विचारतोय, तुम्ही ती रेकॉर्ड काढायला का सांगितली? हे बघा, देव वर्मा या गायकावर मी आयुष्यभर जेवढं प्रेम केलं तेवढं या जगातल्या एकाही गायकावर मी केलेलं नाही, तो त्याच संथ वृत्तीनं म्हणाला. पण आता ते सूर कानांवर पडले की असं वाटतं प्रलय होणार आहे. ते सूर माझं काळीज उसकटून टाकणार आहेत. म्हणून मी त्या स्वरांपासून दूर पळतो. आता समजलं ना तुम्हाला? प्रश्न करता करता तोच बोलून गेला. म्हणून मी ते गाणं बंद करवलं. पण का? सीने में बडा दर्द उठता है मेरे भाई, तो पिळवटलेल्या स्वरात म्हणाला. कसं सांगू तुम्हाला? बोलता बोलता तो पीच सुटला. मला वाटलं देव वर्माची चर्चासुद्धा त्याला क्लेशदायक वाटली असावी. हे बघा, देव वर्मा तर मेलाय ना, मग कशाला ऐकायचं आता त्याचं गाणं? जरा वेळानं त्यानं मला विचारलं. कोण म्हणतो तो मेला म्हणून? मी प्रतिप्रश्न केला. मी म्हणतो, तो ठासून म्हणाला. माणूस म्हणून देव वर्मा कदाचित अजूनही लखनौला जिवंत असेल, पण गझलचा गायक म्हणून तो आता जिवंत आहे का? मी खिन्न स्वरात कबुली दिली. तुम्ही म्हणता तेही खरंय. देव वर्मा नावाचा माणूस लखनौमध्ये अजूनही जिवंत आहे, पण आता त्याचं गाणं बंद पडलंय म्हणतात. पटलं ना? होय, एकदम पटलं. तो पीत राहिला आणि मी फक्त बोलत राहिलो. बिचारा, दुर्दैवी गायक. दुर्दैवीच. त्यानं लालबुंद नजरेनं माझ्याकडे असं बघितलं की ती घायाळ नजर बघून मी शहारलो. दुर्दैवी म्हणून भागणार नाही महाशय, त्याच्या पलीकडचा एखादा शब्द वापरा. मी स्वीकृतीदर्शक मान डोलावत व्यथित स्वरात बोलून गेलो. लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच एखाद्या गायकाचं गाणं बंद पडावं, तेही ऐन तारुण्यात. छे छे, फारच भयंकर हे. अहो, तारुण्य माणसाला जगातल्या साऱ्या बंद दारांना लाथाडून विजयश्री हस्तगत करण्याची संधी देतं. त्याच तारुण्यात देव वर्मा निशस्त्र झाला. निशस्त्र झाला? होय, विजयाची वाटच संपून गेली. मोटारीचा एक किरकोळ अपघात. त्या अपघातानं देव वर्माचा हात मोडला नाही, पाय मोडला नाही, बरगड्या खिळखिळ्या केल्या नाहीत. त्याला जिवंत ठेवलं आणि प्राणाहून प्रिय असा त्याचा स्वर, त्याचा आवाज नेमका तेवढाच त्या निर्दय अपघातानं हिरावून घेतला बघा. आपल्या घोगऱ्या आवाजात अतिशय वेदनाविव्हळ होऊन देव वर्मा आपल्या प्रिय गायकाबद्दल बोलत होता. होय, मी म्हणालो. वर्तमानपत्रात हे सारं आलं त्यावेळी देव वर्माचे लक्षावधी चाहते अक्षरशः रडलेले आहेत. मी म्हणतो, तो उसळून म्हणाला. नियतीनं कशाबद्दल देव वर्माला असं कठोर शासन केलं? त्यापेक्षा त्याचे प्राण हरण केले असते तरी त्या दुर्दैवी देव वर्मावर नियतीनं दया केल्यासारखंच झालं असतं. काश तसं घडलं नाही. देव वर्मावर त्याची अलोट भक्ती दिसली. मी असं ऐकतोय की देव आता फार हलाखीत दिवस कंठतोय. त्यानं क्षणभर माझ्यावर नजर रोखली. माझ्या डोळ्यात खोलवर पाहत त्यानं विचारलं, ज्या थोर कलावंताला लोक आता विसरून गेले आहेत त्या दुर्दैवी देव वर्माबद्दल आणखी काय काय ऐकलंय तुम्ही? हेच की तो अतिशय हालाखीत दिवस कंठतो आहे. आता सुबत्ता कोठून येणार? तो म्हणाला. सद्दी संपलेल्या सर्व कलावंतांच्या वाटेला जी जीवघेणी उपेक्षा येते, ज्या हाल अपेष्टा येतात, त्यातून देव वर्मा तरी कसा सुटणार? जरा वेळ थांबून त्यानं व्हिस्कीचा माझा पेला भरत म्हटलं, हे बघा महाशय, कलावंतांचं मरण त्याच्या सद्दीच्या काळातच यावं, अन्यथा कुत्राही त्याचे हाल खात नाही. ऐन तारुण्यात बेकार झालेल्या वर्मापुढे पुऱ्या आयुष्याचा बिकट प्रश्न उभा असणार. होय तर, मी म्हटलं. थोडं बहुत शिक्षण असतं तर? छे छे, तो मानेनं नकारात्मक झटके देत म्हणाला. शिक्षण असतं तर तो निदान कारकून तरी झाला असता, नाहीतर मास्तर तरी, हेच म्हणणार आहात ना? मुखवटे रंगवून नाटकात भाषणं ठोकणाऱ्या नटाला जाहीर सभा गाजवता येतेच असं नाही. अहो, सभा म्हटली की नाट्यगृहात गर्दीला सामोऱ्या जाणाऱ्या कुशल नटाचीही वाचाच जाते. मांसाहारी वाघ उपासमारीनं मेला तरी गवत खाऊन जगायला तयार होत नसतो. गवताचा फक्त एकच उपयोग त्याला ठाऊक असतो, लोळण्याचा, गवतावर लोळण्याचा. मी त्याच्या तर्कापुढे निरुत्तर झालो. कॅबेरे सुरू होण्याची वेळ झाली होती. हॉल आता पूर्ण भरला होता. यमुनेच्या प्रवाहावर भोवतीच्या रोषणाईचा साज चढला होता. हॉलच्या दिव्यांचा थाट बदलला. कॅबरे सुरू होण्यापूर्वीचं संगीत वाजू लागलं. देव वर्मावरचं आमचं बोलणं जवळजवळ संपुष्टात आलं होतं. देव वर्मा हा आज अत्यंत हालाखीत जगणारा एक उपेक्षित दुःखी माणूस होता. चरितार्थाचं कोणतंही साधन त्याला उपलब्ध नव्हतं हे स्पष्ट झालं होतं. कॅबेरे सुरू झाला. रंगमंचावर एकापेक्षा एक सुंदर तरुणी आपल्या देहाचं प्रदर्शन करून निघून जात होत्या. प्रेक्षक अधीरतेनं मोहिनीची वाट पाहत होते.
तो पीतच होता. त्याची बाटली रिकामी झाली होती आणि त्याच्या पापण्या जड होऊन मिटू लागल्या होत्या. त्या प्रसंगानंतर तो लखनवी माझा मित्र झाला होता. आमची मैत्री त्या कॅबरे थिएटरपुरतीच मर्यादित असल्यामुळे एकमेकांचं नाव, गाव इत्यादीची फाजील चौकशी करण्याच्या फंदात आम्ही पडलो नव्हतो. पण अलीकडे तो आग्रहानं मला आपल्या टेबलावर बोलावून घेत असे. मग आमचं पिणं आणि खाणं एकत्रच आणि कोणतीही दिखाऊ औपचारिकता न पाळता एकत्रच चालत असे. त्याला माझा सहवास आवडू लागला होता आणि त्याच्या सहवासाच्या मोबदल्यात मी एकट्यानं कॅबरे बघण्याचा स्वतःचा स्वभावही मी थोडासा बदलला होता. एक दिवस मोहिनीवरून गोष्टी निघाल्या. तुम्ही मोहिनीचं चुंबन कधी मिळवलंत? मी विचारलं. तो बर्फाचा तुकडा पेल्यात टाकताना थांबला आणि हसून म्हणाला, खरं सांगू? सांगा. मी फक्त माझ्या पत्नीचंच चुंबन घेतो. तिचे अधर अतिशय मुलायम आणि मधुर आहेत. त्या अधरांचं सौंदर्य वाढवण्यासाठी तिला लिपस्टिकसारखी प्रसाधनं वापरावी लागत नाहीत. काय म्हणता? होय, मी म्हणतोय त्यात अतिशयोक्ती मुळीच नाही. तिच्या मुलायम अधरांना नैसर्गिकच लाली लाभलेली आहे. आता अतिशयोक्तीच करायची म्हटली तर मी असं म्हणेन की माझ्या पत्नीनं चुंबन घेतल्यावर मी छाप उमटलाय का हे आरशात कितीतरी वेळ बघत असतो. त्यावर एकमेकांना चिअर्स देत आम्ही पेले टरकावत व्हिस्कीचे घोट घेऊन हसत सुटलो होतो. तुम्ही कधी प्रयत्न केलात? त्यानं मला विचारलं. मी थोडं ओशाळून म्हटलं, मोहिनीच्या एका चुंबनाची किंमत 100 रुपये आहे म्हणतात. वक्षांना स्पर्श करण्याची 150. आलिंगनाची? मी गप्प राहिलो आणि हळूच पुटपुटलो, ती न परवडणारी असणार हो. एक दिवस मी 100ची नोट आधीच काढून टेबलावर ठेवली. हे काय? मी आज मोहिनीचं चुंबन घेणार आहे. तो हळूच म्हणाला, तुम्हाला एक गोष्ट सांगू? सांगा ना. त्यासाठी तुम्हाला तुमच्या टेबलावर आज बसावं लागेल. का? मोहिनी माझ्या टेबलाकडे फिरकतही नाही, हे तुम्ही पाहिलं असेल. मग तुम्हाला जे हवंय त्याची संधी माझ्या टेबलावर कशी मिळेल? तो म्हणाला. पण मी तेच विचारणार होतो तुम्हाला, मोहिनी तुम्हालाच टाळून का जाते हो? त्यानं काहीच उत्तर दिलं नाही. मी त्याचा इशारा समजून स्वतःच्या टेबलावर जाऊन बसलो. तो मात्र नेहमीच्याच मूडमध्ये होता, पुन्हा तितकाच स्थिर आणि तटस्थ. त्या घटनेनंतर मी पुन्हा स्वतंत्रपणे बसू लागलो. बऱ्याच दिवसांनंतर एक दिवस मी त्याची परवानगी न घेताच त्याच्या टेबलावर जाऊन बसलो. त्यानं नापसंती मुळीच दर्शवली नाही. माझ्या पेल्यात विस्की ओतताना तो बोलून गेला, अलीकडे मोहिनीवर तुम्ही बराच खर्च करता आहात. होय, प्रौढीच्या स्वरात मी म्हणालो. तुमच्यासारखं काष्ठवत बसून राहणं मला पसंत नाही. मग इथे येण्यात मजाच काय आहे? तुमचं हे थंड वागणं मोहिनीलाच पसंत नसावं, म्हणून ती तुमची उपेक्षा करते. मी म्हणतो, पुरुष असूनही तिचा हा हलकटपणा तुम्ही सहन कसा करता? तो काहीच बोलला नाही. कॅबेरे सुरू झाला होता. बऱ्याच वेळानं निळ्या रुपेरी प्रकाशाच्या झगमगाटात मोहिनी रंगमंचावर आली. टाळ्यांच्या कडकडाटात तिचं स्वागत झालं. हिनं शास्त्रीय नृत्याचं शिक्षण का घेतलं नाही कोण जाणे, मी सहज म्हणालो. शास्त्रीय नृत्यकलेत जगभर नाव कमावलं असतं तिनं. एक उसासा टाकून तो म्हणाला, आपण लांबूनच माणसाच्या जीवनावर भाष्य करत असतो. मोहिनी सुंदर आहे. शिकण्याच्या वयात तिला कदाचित आपल्या पुढे कॅबरेत नाचावं लागेल याची कल्पनाही नसेल. प्रत्येक सुंदर स्त्री आपण नर्तिका व्हावं वगैरे स्वप्न पाहत नसते. आपण एखाद्या योग्य पुरुषाची पत्नी व्हावं, चांगला संसार करावा या इच्छेनंही ती जगत असते. अकल्पितरित्या चरितार्थाचा प्रश्न तिच्यासमोर आला असावा नि हे पण खरंय. मग तिनं शास्त्रीय नृत्याचं शिक्षण घ्यायचं केव्हा? चरितार्थाची गंभीर समस्या भेडसावू लागली की माणूस आहे त्याच परिस्थितीशी लाचारीनं, नाईलाजानं, असहाय्यपणे एकदम तडजोड करून बसतो, कारण त्याच्या पुढे दुसरा कोणताही पर्यायच नसतो. आज सर्वांसमक्ष देहाचं नग्न प्रदर्शन करणारी ही मोहिनी कालची, कुणाच्याही नजरेस नखसुद्धा पडू न देणारी एखादी सुसंस्कृत गृहिणी नसेल कशावरून? होय, ते त्यागण्याचे प्रसंग कठोर नियती माणसावर अकल्पितरित्या आणते हे खरंय. मोहिनीच्या अंगावर आता अखेरचं एकच वस्त्र शिल्लक राहिलं होतं. बंद बुचाच्या बाटलीतून सुगंध बाहेर पडावा तशी तिच्या सौंदर्याची आभा तिच्या देहाच्या कणाकणातून बाहेर पडून सगळ्यांच्या नजरा गारद करत होती. मोहिनीच्या देहावर अखेरचं आवरण असून नसल्यासारखंच होतं. ते फक्त निमित्त मात्रच तिथे होतं. आणि त्याच वेळी मोहिनी आमच्या टेबलाजवळ आली. त्यानं तिला कोणता संकेत केला कोणास ठाऊक, पण निळ्या आकाशातून अलगद विजेचा लोळ कोसळावा तशी ती कोसळली आणि त्याच्या बाहूमध्ये स्थिरावली.
तितक्याच वेगानं ती उठली आणि मोहिनीच्या अंगावरचं अखेरचं वस्त्रही त्याच्या पायांशी गळून पडलं होतं. मी थक्कच झालो. निमिषार्धात हे सारं घडलं होतं. हॉलमध्ये एकदम अंधार झाला. ऑर्केस्ट्राचा कोलाहल वाढलेला होता. जरा वेळानं हळूहळू दिवे आले. हॉल पुन्हा निळ्या प्रकाशानं भरून गेला. माझ्या समोरची नग्न मोहिनी केव्हाच त्या अंधारात विरघळून गेली होती आणि समोरची खुर्चीही रिकामी होती. मी आता त्या टेबलावर एकटाच होतो. मी फक्त गोंधळून पीत राहिलो. दुसऱ्या दिवशी मी ठरल्याप्रमाणे आपल्या जागेवर पोचलो. बेरा एका ट्रेमधून एक लहानसं पाकीट घेऊन आला आणि म्हणाला, साहेब, कालपर्यंत या टेबलावर बसणाऱ्या साहेबांनी हे पाकीट दिलंय आपल्याला देण्यासाठी. मी अधीरतेनं ते पाकीट फोडून त्यातून एक लहानसं पत्र बाहेर काढलं. मित्रा, आग्र्याच्या ड्रीमलँड हॉटेलात तुला देव वर्मा नामक गायक कधी भेटला होता हे विसरून जा. आणि त्याची दुर्दैवी पत्नी देवयानी. केवळ म्हातारपणाची तरतूद व्हावी म्हणून आहे त्या तारुण्याचा लिलाव कॅबेरे नर्तिका म्हणून मांडून बसली आहे हे पण कुणाजवळ बोलू नकोस. फक्त एवढीच कृपा कर. देव वर्मा. त्या दिवसापासून मी मात्र त्या हॉटेलात जाणं सोडून दिलं आहे. अशाच कथा ऐकत राहण्यासाठी रसिक कथाला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.